कि 70 रन लुटा देंगे। दोस्तों यही तो क्रिकेट है, जो अक्सर आप सोचते हो वो होता नहीं है। चलिए मैच ऑन कीजिए। अंपायर आयोजन करता हूँ भी देखिए लगातार हमें जानकारी दे रहे हैं क्या चीज की दिक्कत है। अंपायर खिलाड़ी तैयार नहीं हो रहे हैं। चलिए काकड़वाल टीम माफी चाहेंगे क्योंकि आयोजन करता हूँ देखिए हमें बार बार भुगिया, कृष्णा, अल्पेश, मचेंद्र यही बता रहे हैं कि मैच ऑन कीजिए। समझ सकते हैं सुपर 8 का मैच है, हर टीम के लिए प्रसाद सर बहुत बड़ी मैच है। और इतनी एंट्री देखिए जहाँ 15,000, 20,000, 12,000, 14,000 भरते हैं, हम समझ सकते हैं। लेकिन फिर भी थोड़ा समय को लेकर आगे चलना है। देखिए क्राउड थे नारायण के, कितना मजा आया जब आपकी टीम जीतकर आगे जाएगी। अगर आपके समर्थक नहीं रहेंगे, क्राउड नहीं रहेंगे, फिर मजा क्या आएगा। चलिए गेंदबाज, फिर गेंदबाज यहाँ पर चलिए यहाँ पर आयोजन करता हूँ बता रहे हैं मैच 3 ओवर का हो जाएगा। यहाँ पर उमरली टीम है, देखिए आयोजन करता हूँ बता रहे हैं यहाँ से जो टीम यहाँ पर लेट करेगी उससे ओवर की पेनल्टी डायरेक्ट। क्योंकि अभी तक देखिए आयोजन करता हूँ भी बड़ी प्यार से बता रहे हैं, इसलिए तो मैं कहता हूँ रोटी खाने से ज्यादा रोटी बनाने में वक्त लगता है और रोटी बनाने से ज्यादा रोटी कमाने में वक्त लगता है। अब फिर हम पार के काम आगे क्या यहाँ से। चलिए मैच कभी भी शुरू ना होने दीजिए। नहीं मुकाबला देखिए ऐसा देर होता है तो फिर सेमीफाइनल फाइनल मैच छोटा हो जाएगा। और भी पिछले देखिए 4-5 दिनों से कहीं छुट्टी हो रही है। आयोजन करता हूँ कि हर कोई जॉब नौकरी में, खिलाड़ी भी देखिए टीम भी। चलिए मैच बढ़ा है भाई यहाँ से। और करजा नरेल विभाग से टीम काकड़वाल देखिए बात करेंगे, इस विभाग से मलंगड़। और उमरली टीम का आ जाए तो निश्चित रूप से इनकी ताकत है, स्ट्रेन है, जिसमें टीम को जहां तक देखता हूं इनकी गेंदबाजी बहुत अच्छी। उसके साथ साथ देखिए उन्होंने बल्लेबाजी से भी इस टूर्नामेंट में उन्होंने प्रभावित किए यहाँ से। खास करके काकड़वाला टीम के लिए देखिए यहाँ पर उनके देखिए चाहने वाले ऑनलाइन बहुत सारे दर्शक जुड़े हैं। दोनों टीम की बात करेंगे तो यहाँ से बहुत बढ़िया देखिए यहाँ से दोनों बैटर देखिए, खास करके किशोर मडवी और उनके साथ है महेश मडवी। देखिए एक अच्छी साझेदारी की जरूरत है। पिछला मैच तो आपने देखा होगा जहां इतना बड़ा टारगेट बनने के बाद बचाना बड़ा कठिन यहाँ पर। काकड़वाल की देखिए बात करेंगे एवन जोड़ी हरीश दादा भोईर और उसके साथ विकास दादा पाउशे और उनके साथ में राहुल चौहान देखिए बात करेंगे। बदलापुर की आवाज इस मैच को एंजॉय ले रहे हैं। काकड़वाल टीम को शुभकामना भेजें। देखिए जब कोई टीम खेलती है ना, यही पता है ये 11 खिलाड़ी नहीं, 12 खिलाड़ी नहीं, पूरी गांव आपके साथ रहते हैं। यहाँ से एक अच्छी शुरुआत की जरूरत है यहाँ पर और शुरुआत में दिक्कत बनाएंगे यहाँ पर गेंदबाज अरसल लोंगले देखिए बात करेंगे। आज देखिए उमरली टीम का आ जाए तो इस गांव से देखिए इस ग्रामीण से खिलाड़ी ने शुरुआत किया और जहाँ ISPL तक पहुँच गया साहिल लोंगले देखिए बात करेंगे। RPL देखिए रायगढ़ प्रीमियर लीग में भी बड़ा उनका अच्छा रहा, उसके बाद तालुका आप खेलते गए, ऑल इंडिया ओपन खेलते गए, आज ISPL में चुना गए। तभी तो मैं कहता हूँ इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है, ग्रामीण में चमक जा बेटा तुझे आगे जाने का मौका मिलता है। चलिए राहुल भूर सर जहाँ कहीं भी हो कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। राहुल भूर सर मानेरा। और ये चलिए बात करेंगे यहाँ पर रन आता हुआ, क्योंकि हमारे यहाँ पर देखिए आमदार MLA का भी एंट्री हो रहा है और 6 रन आता हुआ। MLA देखिए बात करेंगे दमदार जीत के साथ साथ सौभाग्यवती देखिए बात करेंगे सुलभा ताई गणपत सेठ गायकवाड़ से इस वक्त की इस खास एंट्री देखिए मैदान पर हो रही है। चलिए राहुल विरसर मानेरा थोड़ा लगेज कमेंट्री बॉक्स पर आइए। खास करके देखिए बात करेंगे MLA सौभाग्यवती सुलवाताई गणपत सेठ गायकवाड़ देखिए इस वक्त तशरीफ रख रहे हैं। खास उनकी बड़ी एंट्री इस वक्त मैदान की तरफ हो रहा है और जहाँ से करीब आएंगे थोड़ा समय के लिए यहाँ पर
मैच की बात करेंगे, थोड़ा मैच में हम चलेंगे और राहुल फिर से देखिए बात करेंगे खास करके मेहमानों के लिए आज खास स्पेशल डे, फाइनल नाइट है, डे कंप्लीट करके आए। छक्के के एक्टर के लिए देखिए बात करेंगे 9455 और ये नंबर देखिए बात करेंगे सेवल सेट देखिए बात करेंगे काकड़वल्स ओ इनके तरफ से देखिए हैट्रिक के लिए यहाँ पर छक्के के लिए 9455 और ये कैश प्राइस रहेगी लगभग 10,000 के आसपास। एक्वेरा ट्री भी देखिए बात करेंगे और जहां पर सेवक सेट देखिए काकड़वल्स एक्वेरा ट्री के निश्चित से अगर काकड़वल टीम चैंपियन बनती है तो चलिए विकेट गिरा है यहाँ से और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 8 रन चलते हैं। थोड़ा डीजे के पास भाग्यवती लिडा ताईनं घेतला किती, ताईनं घेतला किती, ताईनं घेतला किती, पाठीशी जनता सारीच होती, कशाची ताईला नव्हती भीती। चलिए यहाँ पर मैच बहुत एक 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा, आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण मात्र फायनली जरूर आपल्याला आता पाहायला मिळेल। ज्यांच्याच नक्कीच नवा काहीतरी किंवा ज्यांच्या सन्मानार्थी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाली त्या नक्कीच कल्याण पूर्वेच्या विद्यमान सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आमदार साहेबांचं आगमन झालेलं आणि त्यांचं करूया आपण पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे। आमदार चषक 2025 हे क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। विधानसभेचं गाजवलं मैदान, सुलभाताई वाघिणी विधानसभेचं गाजवलं मैदान, सुलभाताई वाघिणी। आमच्या दादा चिकनकर आपले हार्दिक स्वागत। नुकताच ज्यांचं आगमन झालेले कल्याण पूर्वच्या विद्यमान आमदार साहेबा अर्थातच सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आमदार साहेबांचं आगमन झालेले आणि ताईंचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। त्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून। आतुरते आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण फायनली आलेला आहे। आमदार चषक 2025 ही क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय आणि नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे कल्याण पूर्वेचा विकास आणि विकासांच्या माध्यमातून आपण आजवर बघितलेला आहे अशा सन्माननीय आमदार साहेबा सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड ताईंचं आगमन, फटाक्यांची आतिषबाजी, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। त्यांच्यासोबत आमच्या आमदार चषकाची जो दौरलेला एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट आपण पार पाडली त्या स्पर्धेचे लाडके आयोजक अभिदादा चिकनकर यांचं देखील आगमन झालेले, त्यांचं देखील आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करीत आहोत। थँक्यू सो मच, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरिता दिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत। कल्याण पूर्व विधानसभा विद्यमान आमदार साहेबा सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड ताईंचं आगमन, मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। मॅच ऑन, जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया बाबू साह। तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर और राहुल सर कहते ना जिनके आने के इंतजार में हमने इस महफिल पिछले देखिए 4 रातों से इंतजार हो रहा था। आज अंतिम फाइनल नाइट देखिए इस वक्त हम देख सकते हैं जैसे हमारे घर में यहाँ पर चांद तशरीफ रख चुके हैं। सौभाग्यवती देखिए सुलभाताई गणपत शेठ गायकवाड़ से एक दमदार जीत के साथ है और जितने भी मान्यवर अतिथि साथ में सभी का तहे दिल से स्वागत। चलेंगे मैच की तरफ, अंपायर मैच ऑन कीजिए, जश्न चलता रहेगा, पटाखों की आतिशबाजी न जाने कितनी दिवाली हर टूर्नामेंट में देखिए एंट्री हम देसन नाइट तर बघा कॅश प्राइज आलेला आहे। आपण जरूर आमदार चषक देखील दौरलेला बघितला आणि आता देखील नुकताच आगमन आमच्या अभिदादा आहेत आणि नुकताच ज्यांचं आगमन झाले विद्यमान आमदार साहेबा कल्याण पूर्व विधानसभा विद्यमान सुलभाताई गणपत शेठ गायकवाड ताईंचं आगमन आणि त्यांच्याच माध्यमातून एक पारितोषिक असणार आहे। खास करून जोपर्यंत आमदार साहेबा आपल्यासोबत जॉईन आहेत, विकेटच्या ट्रिक जो कोणी बॉलर इकडे कंप्लीट करेल त्या बॉलर करिता रोख रक्कम 21,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। विकेटच्या ट्रिकसाठी दोन्ही टीमने अशी नोंद घ्या, जोपर्यंत आमदार साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत तोपर्यंत जर कोणी बॉलर इकडे विकेटची हॅट्रिक कंप्लीट करतोय तसं सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या वतीने रोख रक्कम 21,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। क्या बात है, बात करेंगे एक्टिव विकेट के लिए देखिए बात करेंगे राहुल सर। मुझे लगता है टेनिस क्रिकेट की हिस्ट्री में देखिए बहुत बड़ा कैश प्राइज है, लेकिन जब तक देखिए उपस्थित हैं और तब तक देखिए गेंदबाज के लिए दोनों टीम के लिए मौका रहेगा।
और जब सेकेंड इनिंग में बल्लेबाजी के लिए आएंगे यहाँ से मुरली टीम है, तभी काकड़वाल टीम के लिए भी मौका रहेगा। मौका कि इतना किस्मत सभी को मौका देता है, पर मेहनत हर किसी को चौंका देता है। स्क्रीन पर आप देख सकते हो निश्चित रूप से जिनके आने का इंतजार लम्हा देखिए, अभी भी पटाखों की आतिशबाजी ये बयां कर रहा है यहाँ से। आज समाज में देखिए बेहतर काम और उसके साथ देखिए टेनिस क्रिकेट में ऊंचा दर्जा, मलंगगढ़ क्रिकेट देखिए एकदम से हिस्ट्री इतिहास में देखिए यहाँ से लिखा जाएगा। अगर यहाँ से गेंदबाज 3 विकेट लेता है तो 21,000 है। तो देखते हैं आज का रात है क्या कोई गेंदबाज के रहेगा नाम यहाँ से। लेकिन टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 11 पर 1 विकेट देखिए यहाँ से। हमारे नागेश पटेल साहब भी देखिए बात करेंगे, माजी सरपंच जिनका जन्मदिन बर्थडे इसी मंच पर मनाया गया। पीछे 2-3 चाहिए। ओ ये चलिए ऊंचाई लिए, क्या लंबाई भी लेकर जाएगा भाई, लंबाई भी लेता हुआ यहाँ पर, झलक भी था और पलक भी था और बैटरी कुछ अलग ही था। 6 रन। सौभाग्यवती लिडाताईनं घेतला किती, लिडाताईनं घेतला किती, लिडाताईनं घेतला किती, पाठीशी जनता सारीच होती, कशाची ताईला नव्हती भीती, विजयी भव दिला शिरवण ताईला दिसाई आई। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 17 रन से और महेश मडवी देखिए खास करके संघर्ष कर रहे हैं। उलझन बहुत है, सुलझाओ, उलझन बहुत है, सुलझाओ कैसे। लेग भी पर देखिए अपील बड़ा तेज था, ये अपील तेज कारण शायद हो सकता है, लेकिन जो बैटर सामने बड़ा था और कारण नहीं थी यहाँ से कि क्या हो बेनिफिट फायदा यहाँ पर मिल पाए। लेकिन डाउटफुल जो रहता है ना हमेशा वो बेनिफिट है बैटर को मिलता रहता है यहाँ से। चेक तर कॅश प्राइज अजून असणार आहे, खास करून काकडवाल टीम करिता आमचे उद्योजक काकडवाल गावचे शेवलशेठ साळवी यांच्या देखील माध्यमातून एक पारितोषिक आलेला। बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर, बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार जर मारले गेलेत तर रोख रक्कम 11,000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज सन्माननीय शेवलशेठ साळवी काकडवाल यांच्या वतीने दिलं जाईल। यस बाबू साहब। चलिए अपील राहुल सर, एक तो बात हो गई यहाँ पर, ये एमएलए ट्रॉफी में बात करेंगे, होठों से नहीं नोटों से अब बात हो रही है। चाहे 21,000 हेक्ट्री के लिए लीजिए, चाहे छक्के के लीजिए, और ये पहली रात से देखिए हम देखते आ रहे हैं। अब देखिए थोड़ा रकम ज्यादा बढ़ गया है, अब मजा आ चुका है ना। फिर एमएलए साहब देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से कितनी मोहब्बत लगन देखिए क्रिकेट से, हर टूर्नामेंट में समय पर उपस्थित दिखाते हैं, जिनके आने से देखिए रौनक और बढ़ चुका है। तभी तो हमने जिक्र किया। ओ यहाँ पर बल्लेबाज देखिए संघर्ष करना होगा यहाँ से, और सिंगल आता हुआ यहाँ पर, सिंगल के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा 20 रन, और जहाँ पर देखिए 21,000 कैश प्राइज हेक्ट्री के लिए, छक्के के लिए भी 11,000 बहुत देखिए इनाम। लेकिन टीम का स्कोर देखिए 20 है, और जहाँ पर 2 ओव्हर का खेल कंप्लीट हुआ है, लेकिन अभी भी 12 गेंद बाकी शेष है। बघा अजून एक कॅश प्राइज जरूर आलेला आहे। 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती जो कोणी खेळाडू सिक्सर मारेल तर त्या देखील खेळाडू करता आमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दौरली, तसेच समाजसेवक उद्योजक आमदार चषकाचे आयोजक आमचे अभिदादा चिकनकर यांच्याकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राइज तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती जो कोणी सिक्सर मारेल आमचे युवा उद्योजक आणि युवा नेते आमचे राजेश दादा म्हात्रे यांचं देखील आगमन, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। क्या बात है, अभी दादा चिकनकर देखिए अभी आए हैं, लेकिन इनाम देखिए क्या प्राइज है। यही रहती है भाई महाराष्ट्र की धरती में, जब ऐसे हस्ते रहेंगे ना तो राहुल सर आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे। अब होठों से नहीं अब नोटों से बात हो रही है, हर गेंद के ऊपर देखिए यहाँ पर इनाम कैश प्राइज। लेकिन देखते हैं आने वाली 12 गेंद अभी भी शेष है, कहते ना लोग हाई भी बोलेंगे हेलो भी बोलेंगे, एक बार आप सफल हो जाओ इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। तो देखते बात करेंगे यहाँ पर शाम बहुत एमएलए ट्रॉफी में देखिए हम देख सकते हैं स्क्रीन पर, उसके साथ मैच भी बड़ा है। रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए भाई, दोनों टीम चाहते हैं हमें एमएलए ट्रॉफी चाहिए। एक टीम एकमात्र अभी पहुंच चुके हैं, नारायण टीम है, जब पहली टीम ट्रॉफी तक पहुंचने वाली, सेकेंड यहाँ कौन टीम रहेगी। और उसके बाद देखिए बात करेंगे 3rd सुपर 8 का जो मुकाबला रहेगा। आज घर की टीम भी देखिए यहाँ आपको दिखेंगे, नेवाली चिंचोली के बीच में दोनों कप्तान तैयार रही हैं, और उसके बाद मात्रेपड़ा पड़ले के बीच में। ओ ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगा, हाँ लंबाई भी लेता हुआ, मैं तेरी मैं तो मेरा तोता, अरे छक्का लगा है मोठा डीजे ठोक छोटा। थँक्यू डीजे 1 मिनिटात अजून एक कॅश प्राइज बघा जरूर, मात्र इकडे कॅश प्राइज मिळेलच। जो सन्माननीय आमचे अभिदादा चिकनकर यांनी सांगितलं होतं की जर पहिल्याच बॉलवरती सिक्सर मारला तर 1,000 रुपयाचं बक्षीस आपण जरूर देणार आहोत। आणि अजून एक मंगलशेठ पाटील गावशे पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 2,000 रुपयाचं। बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारल्यास
पारितोषिक असणार आहे 2000 रुपयाचं. राहुल सर, मुझे लगता है अब लैपटॉप लेकर अब बैठ जाइए. अब जो कैश प्राइस लग रही है इतना दिमाग में रखना, सेट करना इतना आसान नहीं है. हर गेंद के पर अचीव करीब. देखिए ये छक्का अहम था भाई यहाँ से टीम के लिए, एक अच्छी स्कोर की तरफ पहुंचने के लिए. ये देखिए और एक बड़ा हिट. भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही. क्या बात है. धन्यवाद धन्यवाद डीजे. अदर ने करण दादा गायकवाड़ सर, बंटी दादा गायकवाड़ से गुजारिश करना चाहेंगे, आइए हमारे वीआईपी डैश में तशरीफ रखिए. अगर और एक छक्का आता है, देखिए यहाँ से तीसरा छक्का आता है तो 9.55. देखिए ये कैश प्राइज आपको रहेगा. सेवक सेट देखिए काकड़ वर्ल्ड से अगर टीम चैंपियन होती है फिर एक विराट ट्री. देखिए यहाँ से अब वो मूवमेंट आ गया भाई. यहाँ पर 2 छक्का लगा है, क्या तीसरा छक्का लगा कर टीम को संकट से निकालेंगे? क्या ये कैश प्राइज जीत पाएंगे? बहुत मजा आएगा यहाँ से. ओ जाने दिया लेकिन से स्ट्राइक रोटेट हो गया यहाँ से. लेकिन बैटर के लिए मौका रहेगा अगर एक्स्ट्रा गेंद रहेगी. हाँ वाइट गेंद है यहाँ से. जब ये बैटर स्ट्राइक में आएगा उसके लिए ये मौका रहेगा भाई. स्ट्राइक रोटेट होने से उसका हैट्रिक छक्का जो रूल नियम है वो बदलता नहीं है. अगर ये गेंद सेफ रहता तो फिर दिक्कत हो सकता था. बोलिए प्रसाद सर. तीसरी अंपायर और थ्रो के लिए देखिए बात करेंगे यहाँ से. तीसरे अंपायर कौन मैदान पर जाएंगे? योगेश मात्रे वो गया देखिए रफ्तार के सौदागर. और चालके साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए. आइए चालके साहब, मैनेजमेंट में देखिए अद्भुत मेहनत है, कैसे टूर्नामेंट के आयोजन नियोजन मैदान से. चालके साहब आइए, आपका स्वागत है और इशारा किए कि हम हैं निश्चित रूप से. तो चलिए यहाँ पर थोड़ा सा स्ट्राइक रोटेट हुआ है यहाँ पर. अब जो इनाम है और यहाँ पर सिंगल आएगा बड़ी आसानी के साथ. क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे? नहीं, 1 रनों के साथ देखिए यहाँ पर स्ट्राइक रहेगा. क्या यहाँ पर गेंद की बात करेंगे, ओवर की यहाँ से बची हुई गेंद की बात करेंगे तो अभी भी 3 गेंद शेष है यहाँ पर. क्या तीसरा छक्का यहाँ पर लगाएंगे? जो कैश प्राइज की बात कर रहे थे 9,455. सेवक सेट देखिए बात करेंगे काकड़वाल इनकी तरफ से. और ये बैटर ने 2 छक्का लगाकर स्ट्राइक रोटेट किया था व्हाइट गेंद के ऊपर. अब स्ट्राइक पर आ चुका है वो बंदा. उदय शेठ गायकवाडांचे सुपुत्र सन्माननीय रोनक शेठ गायकवाड यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तीसरा छक्का क्या इस बल्लेबाज से आएगा? ओ यहाँ देखते हैं एलिवेशन नहीं मिल पाया भाई. यहाँ से मीठा खाने का मन था, यानी 9,000 के आसपास जाने का मन था, लेकिन पास में थोड़ा सा बल्लेबाजी में देखिए बात करेंगे, यानी शॉट सिलेक्शन में थोड़ा एलिवेशन कम था. एलिवेशन कम था. निश्चित रूप से देखिए बात करेंगे तीसरा छक्का आता तो 9.55 है. यहां तक पहुंचने का बैटर का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में थोड़ा सा एलिवेशन कम था और टीम के लिए भी देखिए फायदा हो सकता था. अभी भी स्कोर की बात करेंगे. स्कोर देखिए 35 रन पिछला मैच देख लीजिए भाई, जहां 70 का टारगेट से. और प्रेम हजारी क्या बल्लेबाजी की यहाँ पर. चौके छक्के की बारिश कर ली यहाँ पर. 33 रनों का इनिंग्स है, 7 गेंद के वर्ष यहाँ पर रहे मैच के मैन ऑफ द मैच. 69 की जरूरत थी, यानी 70 के पास है. लेकिन अब देखते हैं यहाँ से तीसरा ओवर चलता हुआ. स्लोअर गेंद, ड्राइव बड़ा अच्छा है यहाँ से और गैप भी है. देखिए यहाँ से टीप कवर को चीरता हुआ आता हुआ और एक 4 रन. विजयी भव दिला चिरवर ताईला दिसाया विधानसभेचं गाजवलं मैदान. सुलभाताई वाघिणी विधानसभेचं गाजवलं मैदान. सुलभाताई वाघिणी. बहुत बढ़िया चौका खाने के बाद देखिए फिर से 4 रन आता हुआ यहाँ पर से. अभी भी विकास मैदान पर आए हैं 39 पर 2. और इसे कहते हैं भाई कि मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, क्योंकि जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. चाहे क्रिकेट लीजिए, चाहे राजनीति लीजिए, चाहे बिजनेस लीजिए, चाहे कोई भी चीज लीजिए भाई, संघर्ष करना जरूरी होता है. इसलिए तो कहा जाता है संघर्ष का रात है, जितना अंधेरा होता है सफलता का सूरज.
ये देखिए बड़ा हिट पावरफुल AK-47 त्याचा हिशोब हाय शब्दात भारी वजन हाय शब्दात भारी वजन हाय शब्दात भारी वजन हाय दादाचा आमच्या जबाब नाही साऱ्यांचा तो चाहता ठरलाय बहुत बढ़िया मैच में देखिए एकदम मचा देखिए पर 45 पर 2 रन 2 विकेट गंवाए हैं 45 लेकिन अभी भी आने वाला 6 गेंद शेष है भाई क्या मुकाबला चल रहा है भाई यहाँ पर कभी विकेट तो कभी छक्का और दोनों टीम के बीच में देखिए संघर्ष जारी है पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है कहती ना ऊंचाई तक पहुंचने के लिए पहले जमीन पर भागना पड़ता है यकीन ना आए तो हवाई जहाज को देख लीजिए स्क्रीन पर आप देख सकते हो निश्चित रूप से यहाँ पर सुलभाताई गणपत सेठ गायकवाड़ देखे यहाँ से कहते ना प्यास ऐसा जगाओ के कभी ना बुझे दिल ऐसे लगाओ के कभी ना टूटे और काम ऐसा करो के सर कभी ना झुके सलूट है यहाँ से समाज में काम टेनिस क्रिकेट में देखिए आज ऐसा लगता है हमारे बीच में ICC BCCI क्योंकि आज देखिए ग्रामीण का मैच आज ग्रामीण के खिलाड़ी हैं इस ऊपर तक जा रहे हैं IPL तक पहुंच रहे हैं यही अतिथि यही मान्यवर है पर्दे के पीछे देखिए रहकर अपला मानुस अपला खिलाड़ू पुढे गेला पाहिजे सोच देखिए चेहरे पे देखिए हम देख सकते हैं स्माइल ये बयां कर रहे हैं कितने खुश हैं यहाँ पर टॉस के लिए चलिए अगले मैच टॉस के लिए दोनों टीम तैयार रही है टॉस भी किया जाएगा खास सम्मान भी किया जाएगा राहुल वीर सर तैयार रही है खास आज फाइनल नाइट है बैल की सरियत रेस देखिए बात करेंगे अच्छे हमारे दोस्त आवाज है अभी भी उनका गुनगुनाता हुआ भागेश मात्रेश्वर पाल देखिए और भी बहुत बढ़िया पर अंतिम ओवर यहाँ से है और ये ओवर देखिए दोनों टीम के लिए बहुत टर्निंग पॉइंट ओवर हो सकता है 22 रन आता हुआ सचिन मात्रेश्वर देखिए सागाव के देखिए बात करेंगे कि उतने हार्ड हिटर्स खिलाड़ी हैं लेजेंड खिलाड़ी प्रसाद सर देखिए अंपायरिंग है दर्शक देखिए खचाखच लगभग 13,000 से ज्यादा एक सनसनी मुकाबला देखिए MLE ट्रॉफी में आनंद लेते हुए लेकिन आने वाला 5 गेंद है कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है लेकिन जो गिर कर संभल जाए वही जीतता बाजी है क्या रनिंग बिटवीन देखिए दोनों बैटर के बीच में और तीसरे की भी तैयारी कर रहे हैं वाह रे वाह यहाँ पर देखिए दोनों टीम की कोशिश जारी है नेवाईच्या कॅप्टन आणि चिंचवलीचे कॅप्टन आपण दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी व्हायचे इनिंग ब्रेक मध्ये आम्ही लगेच टॉस करणार आहोत दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच रिपोर्ट करा नेवाईच्या अगेन्स्ट चिंचवली संघ पुढची मॅच खेळणार आहे चलिए अगले मैच के लिए दोनों कप्तान तैयार रहिए कहते हैं ना सक्सेस पाने के लिए भाई आपको एक्शन की जरूरत होती है और दोनों टीम के बीच में देखिए थोड़ा एक्शन दिखाई दिया रन ले या ना ले यहाँ पर 4 गेंद और ये चलिए ऊंचाई ली है इस बार लंबाई की कमी है भाई विकास वीर बड़ा विकेट देखिए यहाँ से इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया और विकास के आउट होने के बाद यहाँ से सारा का सारा उम्मीद चल गया उम्मीद चल गया उम्मीद चल गया उम्मीद चल गया थँक्यू डीजे बघा कॅश प्राइज पुन्हा एकदा बाबू साधलेला आहे येणारा चेंडूवरती जर सिक्सर येतो तर विद्यमान आमच्या आमदार साहेबासह सुलभाताई गणपत शेठ गायकवाड नुकताच ज्यांचं आगमन झालेले जर या बॉलवरती सिक्सर येतोय तर रोख रक्कम 2,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल क्या बात है देखिए क्या सुराइश की 3 विकेट तो कठिन हुआ है यहाँ पर मंगेश देखिए नेरल से यहाँ पर स्वागत है मंगेश दादा यहाँ पर उमरली टीम खेल रही तो देखिए नेरल कर्जत है आणि आमचे शेवल शेठ साळवेचे उद्योजक आहेत काकडवाल गावचे त्यांच्याकडनं देखील 1,000 रुपयाचं इनाम असे म्हणजे येणारा चेंडू जर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला तर आमदार साहेबांकडनं 2,000 रुपये आणि शेवल शेठ करणं 1,000 चलिए यही तो बात छड़ी थी भाई होठों से नहीं MLE ट्रॉफी में हम नोटों से बात हो रही है यहाँ से देखते हैं क्या नजदीक मामला यहाँ से यहाँ बल्लेबाज ने तो गुमराह कर दिया यहाँ से बैट अंपायर बता रहे हैं तीसरी अंपायर लेंगे यहाँ पर और सॉफ्ट सिग्नल है आउट तो देखते हैं यहाँ से DRS लिया गया यहाँ पर से साइड एंगल से जब देखा जाएगा चलिए बहुत बढ़िया देखिए जब तक डिसीजन आता पेंडिंग देखिए मंगेश बैकरे वाकस देखिए बात करेंगे अच्छे खिलाड़ी एक अच्छे आयोजक हैं
और जहां पर उमर टीम के लिए देखिए शुभकामना आता हुआ। और चलिए यहां से बैटर्स आउट हैं, जो सॉफ्ट सिग्नल था यहां से रन आउट है, यहां से बैटर्स है रन आउट है, यहां पर से गेंदबाज के खाते पर विकेट नहीं जाएगा। और गेंद कितनी यहां से रह गई भाई यहां पर। चलिए डीजे की तरफ थोड़ा चलते हैं, डीजे भी मूड में है। टीम का स्कोर देखिए 48 पर 4 है। बड़ा अच्छा गेंद, रन तो यहां से भाग कर लिए हैं यहां से, लेकिन देखते हैं अंपायर क्या सहमत है। यहां से अंपायर कॉल यहां से क्या है। बलराम पाटील जांभिवलीपाडा यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत। चलिए बहुत ड्रामा चलता हुआ इस मैच में, देखिए यहां पर एक रन देखिए यहां से कंप्लीट होता हुआ, गेंद हाथों से निकल गया था। तब तक देखिए जब विकेट पर टकराया बैटर साइड सुरक्षित थे और उसके साथ देखिए एक रन आता हुआ यहां से। अब गेंद बची है यहां से, आखिरी अंतिम गेंद भाई। टीम का स्कोर बात करेंगे तो यहां से 49 49 धावा के आखिरी गेंद के पर टीम चाहेगा भाई कंकर पत्थर मत मारो, सीधा पहाड़। क्या लगाएंगे यहां से विशाल, नहीं भाई भाग कर जाएंगे तेजी से, रन तो लुटना चाहेंगे यहां से। पहला रन लेते हुए दूसरे के लिए, और यहां दूसरे के लिए रन आउट। कुल स्कोर देखिए पहुंचा है 50 रन, जीत के लिए 51 की जरूरत है। लेकिन कहते हैं ना अक्सर रातों में फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। मैच कहां जाएगा ये कहना कठिन है, लेकिन हम यहां से चलेंगे राहुल भीर के तरफ। जब टॉच किया जाएगा खास सम्मान भी निश्चित रूप से 51 की टारगेट है, 50 बनाए। थँक्यू सो मच अबूसा। वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतोय आमदार चषक 2025। नुकताच आमदार साईबाईकडे उपस्थित आले, त्यांना विनंती करतो ताईंना की आमच्या सोबत आपण जॉईंट व्हावं। टॉस करिता विद्यमान आमदार साहेब आमच्या सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि ताईंना विनंती असेल की आमच्या सोबत टॉस करिता आपण जॉईंट व्हा आणि टॉस झाल्याच्या नंतर आपण लगेचच त्यांचा शाही सन्मान सत्कार आपण करू। या ताई आमच्या सोबत जॉईंट व्हायचं, आपण टॉस करिता प्लीज। चला कॉलिंग कोणाचे, नेवालेचे कॅप्टन, लाऊड कॉलिंग करा। चला छापा असा कौल आणि आलेला आहे, काटा आलेला आहे। निर्णय आम्हाला फक्त सांगा। शुभेच्छा दोन्ही टीमला विजय करिता। एका बाजूने चिंचवली संघ आणि दुसऱ्या बाजूने असणार आहे नेवाई। चला आपण हा नक्की शाही सन्मान आपण करूया। नुकताच ज्यांचं आगमन झालं होतं या स्पर्धेकरिता आपण पाहतोय त्यांचं भरीव योगदान, आर्थिक सहकार्य देखील त्यांच्या माध्यमातून विद्यमान आमदार साहेब सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा हा शाही सन्मान आमच्या मंडळाचे अध्यक्ष अभिदादा आपण देखील आमच्या सोबत जॉईंट व्हा आणि हा शाही सन्मान एक वेगळी संकल्पना। जरा जोरदार टाळ्या होऊ द्या। छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा देऊन आमदार साहेबा सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा आपण हा सन्मान करतोय। मनापासून आभार, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय। या कृष्णा मात्रे आपण जॉईंट व्हा। सुंदर असा सन्मान चिन्ह या सगळे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते, पिंटू दादा अण्णा, चला आपण सगळ्यांनी यायचे। आमचे ग्रामस्थ कृष्णा, चला या सर्वांनी या। निलेश शेठ आपण देखील यावं। उदय शेठ गायकवाड यांचे चिरंजीव तिकडे उपस्थित राहिले, त्यांचं देखील मनापासून आभार। अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला। मॅच देखील आपल्याला सुरू करायचे, मॅच आपण प्लीज थांबू नका। बॅटर आपण पाठवायचे। डोंबिवली टीमला विनंती असेल, सन्मान आपण इकडे संपन्न केलेला आहे आणि आर्थिक जो सहकार्य आहे तो देखील आपण
टीमचे कॅप्टन कृष्णा म्हात्रे आणि तिकडे आमचे किरण देखील आहेत उपस्थित. थँक्यू 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 सो मच. मनापासून आभार. आपण आपला वेळ या स्पर्धेकरिता दिला त्याबद्दल. तसेच आमचे आमदार, आमचे लाडके आयोजक, आमदार चषकाचे आमचे लाडके आयोजक, उद्योजक, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या माध्यमातून प्रथम आपण एमएलए ट्रॉफी बघितली आपल्या दौर्ली गावामध्ये आणि हा सन्मान देखील आपण अण्णांना विनंती. अण्णा आपण पुन्हा एकदा चला पिंटू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतो. एकनाथ काका चला. एकनाथजी चला. आमचे अभिभाऊ शिकनकर यांनी ही संकल्पना खरं तर सुरू लगेचच केली होती असं आपण म्हणू शकता. पहिली एमएलए ट्रॉफी दौर्लीमध्ये आपण संपन्न केली. रोनक शेठ उद्योजक चला. रोनक शेठ आपण देखील यायचं, यांचा आपण सन्मान करू. पिंटू दादा म्हात्रे आपणास विनंती आहे. हॅलो चेक. युवा उद्योजक सन्मान्य आमचे हे सगळे अतिथी पाहुणे, आपल्या मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. मॅच आपण सुरूच करायचे, मॅच थांबू नका. बाबाजी भोईर, राजेशजी, बाबाजी भोईर आपण दोघांनी यावं. एकनाथजी आपण इकडे थांबायचं, आपल्याला काही सन्मान करायचे. आमचे किरण बाने आडेवली कल्याण आपण देखील आपले सन्मान होईल. आपण ही सन्मानाकरिता पुढे यावा. सामना महत्वपूर्ण तेवढंच गरजेचं आहे. आमच्या सगळ्या ऑडियन्स पर्यंत बरेचसे ऑडियन्स मोठ्या संख्येने आलेले आहेत. आमदार ट्रॉफी मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसे आमचे अतुलजी शर्मा, पप्पूजी या. पप्पूजी साबळे यांचा देखील आपण सन्मान करू. आमचे सनी बेनवासी यांचंही आपण सन्मान करतोय, त्यांचंही मनापासून आभार. सनी आपको भी आना है, हमारे साथ ज्वाइन होना है. शर्मा जी आओ. एक्सेलचे आमचे विद्यमान सरपंच रोशन शेठ पाटील यांचंही सन्मान आपण करतोय. थोडंसं लवकर घ्या प्लीज, कॉमेंट्री पोहोचणं खूप गरजेचं आहे, महत्वपूर्ण आहे. मॅचेस आहेत. किरण बाने आपण या जॉईंट बा मी ज्यांची नावं घेतली या, जे एक्सेलचे विद्यमान सरपंच आहेत रोशन शेठ, आपल्या मनापासून आभार. आमचे बारक्या शेठ पाटील एक्सेल हे नामवंत बैलगाडा मालक आहेत, संजयनी राजा बैलाचे मालक आहेत. त्यांचे जे बंधू राज आहेत त्यांचा आपण हा सन्मान करतोय. आपल्या मनापासून आभार. आपण उपस्थित राहिलात या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. या आपण किरण मानेंचाही सन्मान करायचंय. निलेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा. मंगल पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक आहे. टीम काकडवरला लागोपाठच्या 3 विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक.
येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच राहुलजी भोईर साहेब. कल्याण पूर्वेच्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांची उपस्थिती तुम्ही या मंचावरती बघितली. चेक. जर येणाऱ्या बॉलवरती विकेट घेतले गेले तर 1000 रुपयाचा पारितोषिक पुन्हा एकदा आमदार साहेबा यांच्या माध्यमातून असणार आहे. खास करून बॉलरसाठी प्रत्येकी बॉलवरती जरूर आपण बक्षीस बघतोय जेव्हापासून आमदार साहेबांचं आगमन इकडे झालेलं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 51 धावसंख्येची चेस होती. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर 9 आल्यात. विलास मोडक सावल्याचे आहेत. त्यांच्याकडनं पारितोषिक ही या जोडीने जर 2 षटकार जर मारले तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 51 धावसंख्येची चेस आणि त्या पूर्ण करण्यासाठी सुंदर फटका, सुंदर बॉली होता ऑफस्टंपचा हलकासा बाहेर, परंतु कटचा फटका बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा चौकार. स्कोअर कट सुंदर लाजवाब होते. बॉलच्या मेरिट मध्ये लवकर आले थ्रू दी कव्हर्स. हा फटका पहा ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन वरती. टॉस झाला चेंडू जिथे आपल्याला लेदर विकेट पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर बाउन्सर बॉल वरती कटचा फटका. चौकाराने टीमची धावसंख्या 13. विलास मोडक यांच्याकडनं पारितोषिक आहे की लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. जे सावळे गावचे आहेत त्यांच्याकडनं हा पारितोषिक या ठिकाणी आम्ही अनाउन्स करत आहोत. तर विकेट हॅट्रिक साठी विद्यमान उद्योजक आमचे शेवलशेठ साळवी काकडवालच्या यांच्या माध्यमातून 9495 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. खास करून काकडवाल टीमच्या बॉलरला सुवर्ण संधी. कुलवटापाचा बॉल चांगला होता. अपील लाऊड झाली होती परंतु बॅट अँड बॉलचं कनेक्शन असावं त्यासाठी अंपायर्सने ती अपील फेटाळली गेली. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कारण 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 9 आल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये आकाश पावशे सध्या तरी कमबॅक करतोय चौकारानंतर. या मॅच मध्ये धावा रोखणंही तेवढाच गरजेचं. याच बॅट कडा नव्हती तर लेग बायची सिंगल दर्शवत असताना सचिन म्हात्रे सर. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. आतापर्यंत धावा झाल्या 14-15 मध्ये. अजूनही 37 धावसंख्येची गरज आहे. संघ बॅटिंग करत असताना प्रियांशी अर्णव 11 उमरोलीला. आकाश तयार. ओव्हर द विकेटने बॉल मध्ये विकेट मिळू शकते महत्वाची. फिल्डर आले कव्हर वरून. ही सुंदर कॅच फील्ड करत असताना महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये भावेश लोंगले टिकला असता तर चांगल्या धावा बनल्या असत्या परंतु फलंदाजी होईल बाद. नुकताच ज्यांचं आगमन झालं आमचे विलासभाई म्हात्रे चिंचपाडा कल्याण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे भरत मामा म्हात्रे चिंचपाडा कल्याण आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रवीण जाधव निवाईपाडा आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. आमदार ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. महत्वाची विकेट ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. जिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला कव्हर्सला करण, त्याच्या हातामध्ये सुंदर झेल. भावेश लोंगले जर मैदानाच्या आतमध्ये टिकला असताना तर या मॅचला त्याने लवकर फिनिश केली असती. त्याच्यामध्ये तेवढी कौशल्यता होती, तेवढी ॲबिलिटी होती, तेवढी स्टॅबिलिटी होती. परंतु एक चांगला बॉल जरूर आपण बघितला. लव फुल टॉस. आमचे पिंटू शेठ दूधकर यांच्याकडनं देखील पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. भरपूर कॅश प्राइज आलेले आणि जगदीश दूधकर काकडवाल यांच्याकडनं देखील पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि आता प्लीज डिस्टर्ब करू नका. कॉमेंट्री खूप महत्वाचे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूया बागेश मात्रेंचा आवाज. 21 धावसंख्येचं टार्गेट होतं. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. महेश मडवीला ब्रेक थ्रू मिळाला नाही. त्याचं काम आकाश पावशेने केलं. विकेट टेकर बॉलर आहे टीम काकडवलच्या बाजूने. त्याच्या खात्यामध्ये पहिली विकेट आली आहे. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकलात आणि 4 चेंडूंमध्ये फक्त 5च धावा त्याने खर्च केल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जी त्याची उंची होती त्या उंचीचा त्याला वापर करू दिला नाही. बॅटच्या अगदी खरं तर कॉन्टॅक्टमध्ये बॉलला येऊ दिलं नाही. ज्या गतीने बॉल टाकला त्या गतीने विकेट किपरने फील्ड केला. त्या गतीचा अनुमान लावणं थोडंसं कठीण झालं. ते म्हणजेच रत्नदीप लोंगलेला आणि पहिला चेंडू त्याच्या समोर डॉट फेकला जातोय.
या खेळपट्टीने खरं तर 5व्या रात्रीमध्ये सुद्धा भरपूर सारे रंग बदललेत. कारण तुम्ही मॅच बघितली असेल, मागच्या मॅचमध्ये असं वाटलं की थोडंसं अंगलत येईल टीम नारेंच्या, परंतु त्या 69 धावसंख्येचा पाठला त्यांनी कंप्लीट केला आणि आता सध्या तरी या मॅचमध्ये संघर्ष करतोय उमरोली. ऑन साइडला ड्राईव्ह केला फटका, बॉल चाले स्क्वेअरच्या फिल्डरच्या हातामध्ये निसटला गेला. दुसरीचा प्रयत्न लगेच स्ट्रायकिंग एंडवरती फेकी आणि इथं डायरेक्ट हिट झालाय. प्रश्न विचारला जातोय अंपायर्सला, परंतु स्पष्ट पंचांनी सांगितलं की रेफर थर्ड अंपायर. सो आपण चेक करूयात की या बॉलवरती नेमकं घडलं काय. फिल्डर त्या ठिकाणी होते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला विकास पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये कदाचित बॉल आला की डायरेक्टली स्टंप वरती आलाय ते पाहावं लागेल. यस, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आला आणि मग त्या स्टंप वरती पडलाय, म्हणजे फलंदाज इथनं होईल बाद आणि उमरोली संघाला इथनं ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय स्पष्ट की विकेट किपरच्या हातामधून बॉल स्टंप वरती आणि महत्वाचा अजून एक गडी बाद. रत्नदीप बॅक टू द पॅव्हेलियन. हा ऍक्शन रिप्ले पहा. तुम्हाला जर कोणती शंका असेल तर तुम्ही ऍक्शन रिप्ले बघू शकता. 51 धावा बनवायच्या होत्या आणि त्या 51 धावसंख्या बनवत असताना आपण जर बघितलं तर आता बॅटिंग करत असताना उमरोली संघ हा थोडासा संघर्ष करतोय. कैलाजी भोईर यांच्याकडून एक पारितोषिक आहे की काकडवल संघ हा सामना जर जिंकतोय तर एकविरा ट्रिप त्या सर्व खेळाडूंना असेल. ही प्राइज आम्ही अनाउन्समेंट या ठिकाणी करत आहोत. अनेक सारी पारितोषिक आहेत. अनेक साऱ्या पारितोषिकांना तुम्ही या ठिकाणी अनेक सारे खेळाडूंना उसळताना बघितलं. 91 धावसंख्येचा हायस्ट टोटल या स्पर्धेमध्ये राहिला. मागच्या मॅचमध्ये 48 धावा डिफेंड झाल्या. त्या आशेले संघाने तो कारनामा केला, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये आशेले संघ जेव्हा नारायण संघासोबत खेळत होता तेव्हा त्यांच्या वाटेला खरं तर अपयश आलं. 69 धावा त्या मॅचमध्ये. योगेश याच्यावरती अटॅक तुम्ही बघितला. फलंदाज प्रेमनाथ हजारेचा त्याच्या बॅटमधून तब्बल 33 इंडिव्हिज्युअल धावा बघितला. हा आमचा प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय. आजूबाजूच्या गावातले अनेक सारे प्रेक्षक आलेले आहेत. अनेक सारे प्रेक्षक रॅलिंगच्या बाहेर बसून या स्पर्धेचा आनंद घेतात. कारण ही स्पर्धा तेवढी दर्जेदार. कल्याण पूर्वच्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या मानाने सन्मानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं आपण असं अनेक वेळा ऐकलं असेल की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु या स्त्रीच्या मागे मी तर म्हणेन खरं तर यशस्वी पुरुषाचा हात आहे. कारण कार्यकुशल, कार्यसम्राट, गतिशील विचारांचा कृतिशील नेता म्हणून गणपत शेठ गायकवाड यांना आपण म्हणायचो आणि त्यांचं कार्य आता त्यांच्या सौभाग्यवती सुलभाताई या सांभाळतात. सो पूर्वेच्या अनेक साऱ्या पाठीराखांना जेव्हा जेव्हा गरजेची खरं तर एखाद्याने हाक मारली आहे ना, तेव्हा कधी मुखातून नाही हा शब्द न येणारे दोन व्यक्ती म्हणजेच लाडक्या सौभाग्यवती सुलभाताई आणि त्यांचे खरं तर गणपत शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक वेळा तुम्ही समाजसेवा बघितली आहे. सध्या तरी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेते त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तुमचं कार्यकुशल लोक तेव्हाच ओळखतात जेव्हा तुमच्या घराच्या पायरीवरती हा चपलांचा थर असतो ना, तेव्हा आपण त्या माणसाची माणुसकी आणि त्या माणुसकीतून मिळणारं प्रेम हे सातत्याने अनुभवत असतो. कारण ज्यांच्याकडे दान धर्म असतो त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते आणि ज्यांच्याकडे खरं तर माणुसकी असते त्यांच्याकडे माणसांची कधीच कमी नसते. असे नेहमी माणुसकीचे नाते जपणारे गणपत शेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांच्या नावाने स्पर्धा म्हणजे दमदार आमदार चषक 2025 अजून 12 मध्ये 36 बनवायच्यात आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आला रोशन भोईर. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. मिस्टामिंग एलिव्हेट करता आले नाही, परंतु मिसफिल्ड, कॅच ड्रॉप आणि कॅच ड्रॉप खरं तर कॉन्फिडंटली आले होते फिल्डर आणि फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळाले ते म्हणजेच विकास, त्याच्याकडून ही मोठी मिस्टेक झाली आहे. पहा, उमरोली संघ कर्जत विभागातून मल्लंगड विभागामध्ये आलाय त्यांचा खेळीचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. कारण हा संघ तुम्हाला चिंचपाड्याच्या 22 एकर कोळा या स्पर्धेमध्येही पाहायला मिळाला. त्याही स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. एक एक मिस्टेक जेव्हा ते इन्व्हॉल्व करतात ना, तेव्हा त्या मिस्टेकचा ते उद्रेक सुद्धा करू शकतात. इथनं मिस्टेक झाली, बॉलवरती मिळते सिंगल, धाव पलक पुढे. ओव्हर द विकेट, वेगवान बॉल, टप्पा पडला, खालीच राहिला, उचळीच घेतली नाही चेंडूने आणि हा चेंडू बीट होत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला हर्षल लोंगले. पहिला चेंडू फेस करत होता. याच्या अगोदर रत्नदीप बाद झाला, त्यांनी एकाही धावसंख्येचं योगदान दिलं नाही. आतापर्यंत शरद बुदाटे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्याच्या बॅटमधून फक्त एक चौकार, 2 सिंगल आल्यात.
लो फुल टॉस ऑन साईडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, त्याने कव्हर करण्याचा इशारा दिला गेला. त्या ठिकाणी फिल्डर जरूर आपल्याला पाहायला मिळाले महेश, त्याने लगेचच कव्हरिंगचा इशारा दिला गेला. बॅकअप सुंदर मिळालं. रोशनच्या या बॉलवरती आली सिंगल. लक्ष्य या मॅचमध्ये 51 धावसंख्येचं धावा झाल्या, 17 विकेट गेल्या, 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 9 चेंडूंमध्ये अजूनही 34 बनवायचं. एखादा मोठा फटका जर आला ना तर उमरोली संघ या मॅचमध्ये पुढे जाईल. ओव्हर द विकेटने चर्चा चालू होती. लेन बॉल थोडासा खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये आणि आशा अपेक्षा भंग करत असताना हा प्रेक्षकांचा आवाज. प्रेक्षकांचा उद्दंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. रॅलिंगच्या चहू बाजूला तुम्ही पहा, ज्या प्रोटेक्ट केलेल्या रॅलिंग आहेत त्याच्या मागे काकडवल वासी सध्या तरी एन्जॉयमेंट घेतात, या मॅचचा आनंद घेतात. ऑन साइडला बॉल चालला फिल्डरच्या हातामध्ये आणि वॉट कॅच असं म्हणू शकलो असतो, परंतु असं वाटलं की कॅच हातामध्ये आली. परंतु गुड एफर्ट्स, काय सुंदर एफर्ट्स होते. स्वतःला झोकलं. पहिलं षटक ज्यांनी टाकलं ज्याच्यामध्ये फक्त 9 धावा. ऍक्शन रिप्ले पहा. ओव्हर द विकेटने रोशन आले. बॉल व्यवस्थित संपर्कामध्ये नव्हता, बॅटच्या आतला भाग गेला आणि सुंदर प्रयत्न, सुंदर एफर्ट्स त्याचे राहिले. परंतु बॉल आपण पाहिला तर जमिनीला गुरुनाथजी भोईर यांच्याकडनं पारितोषिक. या बॉलवरती जर रोशनने विकेट घेतली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक, 5000चं पारितोषिक. बॉल तयार. शेवटचा बॉल कडा लागली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आलाय जरूर रिले, परंतु सुंदर षटक या ठिकाणी पाहायला मिळालं, जिथे 51 धावसंख्येची चेस होती. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना रोशन भोईरने टॉप ऑर्डर मध्ये बॉलिंग करत असताना फक्त 3 धावसंख्येचं षटक हाताळलं. धावा झाल्या 13, 2 विकेट गेल्या, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 मध्ये अजूनही मॅच मध्ये बनवायच्या 33. सहा बॉल मध्ये आता 33 धावा बनवायच्या आहेत. जी सिच्युएशन होती ती आता क्रिटिकल बनत चालली आहे. त्या सिच्युएशनला आता हँडल कशी करावी याच्या उत्तरामध्ये आता खरं तर जावं लागेल. मात्रे पडलेगाव यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील एमएलए ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. कैलासजी मात्रे पडलेगाव. 6 मध्ये 33 बनवायचे आहेत. थोडासा बॅकफुटला आहे संघ उमरोली, परंतु संघर्ष तर करावा लागेल, कारण हे बॅटल आहे, हे क्रीडांगण आहे. हे बॅटल तुम्हाला रंगवायचं असेल तर इथून संघर्षाची गरज आहे. 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी आता 4 शब्दांची उमरोली संघाला मेहनत करावी लागेल. कदम सालवे आलाय, पहिलाच बॉल टाकलाय, लीडिंग एज बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि आज सेलिब्रेशन खेळाडूंचा आणि काकडवलच्या प्रेक्षकांचा इथनं पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक पहिली नावावरती कोरत असताना कदम साळवी. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 5 मध्ये बनवायच्या धावा 33. पाहायला मिळतोय खर तर एक वेगवान बॉलर म्हणून त्याची खाती अचूक लेंथ आणि लाईन वरती बॉल टाकणं हे कौशल्यता आहे. येणाऱ्या बॉल वरती अजून एक विकेट घेतला गेला तर आमच्या अभिदादा चिकनकर आणि सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड विद्यमान आमदार साहेबा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. 5 बॉल 33 धावसंख्येचं आता लक्ष राहिलं. 51 धावसंख्येच्या चेसमध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली होती, पुढे टाकण्यात आली, वेगी थोडासा वाढवला गेला. कदम सालवीचा जो खरं तर बॉलिंग अटॅक आहे तो अटॅक इथनं सोसावा लागतो संघ उमरोली आणि गणेश घारेला. गणेश घारेने दुसरं षटक हाताळलं होतं ज्याच्यामध्ये 11 धावा त्याने खर्च केला. आता 4 मध्ये 33 बनवायचे आहेत. सामना थोडासा आता एका बाजूने वळतोय, कारण 1 साइडेड मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. जर मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावा जर झाल्या असत्या ना तर कदाचित या मॅच मध्ये जो 51 धावसंख्येचा पाटला आहे तो पाटला सुरक्षितरित्या उमरोली संघाने केला असता. परंतु बॅकफुटला जाण्यामागचं एकमेव कारण महेश मडवीचं पॉवर प्लेचं षटक फक्त 9 धावेचं. आकाश पावशेने फक्त 5 खर्च केला, ज्याच्यामध्ये महत्वाची 1 विकेट राहिली. सामन्यामध्ये आता मजा नाहीये, कारण अजूनही बघितलं गेलं तर विकेट मैदानाच्या बाहेर येईल. मिडल स्टंपवरती इम्पॅक्ट पडत होता आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय उमरोली संघ पूर्णपणे बॅकफुटला. सध्या तरी अनेक सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असेल. काहीशा अंतरावरती खरं तर काकडवल गाव आहे,
त्या काकडवल गावावरून अनेक सारे प्रेक्षक आल्यात. काहीशा प्रेक्षकांनी या मॅचचा मनोमुराद आनंद लुटलाय. काहीशे जे क्रिकेट रसिक आहेत त्यांचे खाद्यपदार्थाचे स्टॉल सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये आपण हनुमान दादा यांचाही स्टॉल बघत आहात. त्यांच्या ठिकाणी चविष्ट पदार्थ मिळतात. डाळ मुंडी असेल, भाकरी असेल, तुम्ही स्वाद घ्या. आजूबाजूला शेंगा आईस्क्रीमच्या 2 गाड्या, तिथे तुम्ही स्वाद घ्या. परंतु ते निःशुल्क नाही, शुल्क देऊन तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा स्वाद तुम्ही घेऊ शकता. परंतु सध्या तरी या क्रिकेटचा स्वाद घेत असताना ज्यांच्या नावारूपाला येणारी स्पर्धा अर्थातच कल्याण पूर्वच्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड या मॅचचा आनंद घेतात. अभिदादा चिकनकर सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही पुन्हा एकदा त्यांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पुन्हा बॅकफुटला आहे संघ. आता 2 मध्ये 33 बनवायच्यात, फक्त 19 धावा. अजून एक चांगला बॉल, सुंदर ॲक्शनने लसित मलिंगा स्टाईलनं जी ॲक्शन होती त्या ॲक्शनने रिॲक्शन बदलवले संघ उंबरोलीचे. आणि ही रिॲक्शन आता बदलत असताना संघ उंबरोलीची दूरवरचा प्रवास आज ते करून आले. स्वप्नामध्ये बघितलं असेल त्यांनी चमचमणारा हा करंडक, परंतु आता त्या स्वप्नामध्ये शिरकाव केलाय संघ काकडवलने. आणि त्या शिरकावामध्ये या स्वप्नांना उद्ध्वस्त करणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. आणि 32 धावसंख्येच्या फरकाने या मॅचमध्ये परस्त करत असताना पुढे सरकेल संघ काकडवाल आणि हडलक म्हणूया टीम प्रियांशी अर्णव 11 उंबरोलीला. डाईस तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळेल. रती महारथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे जवळचे मित्र प्रवीण जाधव निवालीपाडा ही सध्या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. ताईंच्या सोबत आलेले आमचे जवळचे मित्र अर्थातच